लहरे खून प्रकरणातील 2 आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई। एकलहरे रोडवरील खुनाचा गुन्ह्यामधील अज्ञात आरोपी 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने निष्पन्न करून 2 आरोपी जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे। रविवारी याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता। खून झालेल्या तरुणाची ओळख नव्हती। पोलिसांनी गुन्ह्यामधील अज्ञात इसमाची ओळख पटवणे हे महत्त्वाचे काम होते। अज्ञात इसमाची ओळख पटवून मयत हा चेतन आनंदा ठमके असल्याबाबत सायंकाळी निष्पन्न झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली। गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत आहेत। युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपितांचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस आमदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुन्ह्यातील आरोपी चेतन आहेर व आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर सातपूर परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, साबरे, ठाकरे, परदेशी, शेख, पानवळ, चारुस्कर, जगताप आदींनी मिळालेल्या बातमीच्या आधारे श्रमिक नगर सातपूर येथील पंकज विनोद आहेर वय 25 वर्ष राहणार शिवकृपा स्वीटच्या समोर बी महाकाली चौक बी त्रिमूर्ती नगर सिडको अंबड नाशिक आशिष रामचंद्र भारद्वाज वय 23 वर्ष दोन्ही राहणार शुभम पार्क अंबड नाशिक यांना ताब्यात घेऊन चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यामध्ये वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यातील हत्यार लोखंडी कोयता असा एकूण 50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 91/2024 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपिताचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील अज्ञात मयताचा प्रथम शोध घेणे महत्त्वाचे होते। सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले। त्यानंतर सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले। त्यातील जे 2 आरोपी आहेत पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ॲक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळाली। त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पंकज विनोद आहेर वय 25 वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय 24 वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे। सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपितांना पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे। सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते। त्यांच्या जुन्या वादाच्या कारणावरून हा सदर प्रकार प्रथमदर्शनी घडला आहे। तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढील निष्पन्न होणार आहे आणि त्यास ॲक्टिवा गाडीवर बसून ते एकलहरे रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण करून त्याला जीवे ठार मारलेले आहे।